नमस्कार मित्रमैत्रिणींनो. आज तुम्ही पाहत आहात की निरंजन टकले सरांसोबत आम्ही हा व्हिडिओ बनवतो आहोत. तर आज आपल्याला काल आपले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जो त्यांचा वचननामा म्हणून पुढच्या 5 वर्षात त्यांना काय करायचंय जे काही जाहीर केलेलं आहे, त्याचा आपल्याला पंचनामा करायचा आहे, की ते जे काही सांगत आहेत आणि याच्या आधी सुद्धा त्यांचं सरकार होतं. म्हणजे 2014 पासून जे आहे ते बीजेपी लेड म्हणूया आपण मधले 2 वर्ष सोडली तर सरकार आहे. तर या काळामध्ये त्यांनी आधी काय वचनं दिली होती आणि त्याच्यातलं काय पूर्ण केलं का? तेही पाहणार आहोत आणि आत्ताच जे काही त्यांनी ते सांगत आहेत, त्याच्यामध्ये अजून काय आतल्या गोष्टी असतील तर त्याच्यावर आपण चर्चा करणार आहोत. तर आपण सुरू करूया. सर येस. त्यांनी जो काल वचननामा घेतलेला आहे त्याच्यामध्ये त्यांनी सगळ्यात पहिल्यांदा हे म्हणले की लाडक्या बहिणींना ₹2100 प्रत्येक महिन्याला देणार आहे. 1,500 वरून ते वाढवलेलं आहे असं ते म्हणतायत आणि महिला सुरक्षेच्या 25,000 महिलांना पोलीस दलामध्ये समावेश करण्याचं वचन त्यांनी दिलेलं आहे. तर हे जे काही 1500 वरून लगेचच त्यांनी 2100 केलं. नाही, आता याच पेपरमध्ये जी जाहिरात आलेली आहे हो. त्या जाहिरातीत त्यांनी असं म्हटलंय की 1500 रुपयाची गॅरंटी. हो. म्हणजे 2100ची गॅरंटी नाही असं आहे का? ते एका नुसतं बोलले बरोबर. 2100. शिरोळ मधल्या दुसऱ्या सभेमध्ये म्हटलं 3000 रुपये देऊ. पण नक्की काय करणार आहात? आणि तुम्ही ज्या वेळेला वचननामा म्हणता त्यावेळेला त्या वचनाची पूर्ती झाली की नाही हे बघणं भाग आहे की नाही. बरोबर. त्यामुळे मग यांचे जुने जाहीरनामे काढायला आपण बसलो तर काय आपल्याला त्याच्यामध्ये दिसतं? आहे जुना मी जाहीरनामा पण आहे माझ्या समोर आणि हा भाजपनी 2014चा 14चा. ज्यावेळेला देवेंद्र फडणवीसांचं सरकार आलं 5 वर्ष टिकलं हो. त्या पंचवार्षिकचा हा जाहीरनामा ज्याला दृष्टीपत्र म्हटलं होतं. मग दृष्टीदोष झाला बहुतेक सत्तेत बसल्यानंतर. ते बघा ना, म्हणजे काय आहे या जाहीरनाम्यामध्ये? महाराष्ट्रात लोकसेवा हमी कायदा आणणार 2014ला सांगितलं होतं. काय झालं? आला असा कुठला कायदा? ना सरकारी पदं ना निघतायत. पब्लिक सेक्टरसाठी आला, ना प्रायव्हेट सेक्टरसाठी आला, ना अर्बन एम्प्लॉयमेंटसाठी आला, ना रुरल एम्प्लॉयमेंटसाठी आला. कशाचसाठी नाही आणला लोकसेवेची हमी? हा कशा, म्हणजे हा काय कायदा आहे? म्हणजे पहिलंच वचन त्यांनी दिलं होतं 2014ला की आम्ही हमी कायदा आणू, लोकसेवा हमी कायदा. ते काही पाळलेलं नाहीये. आता आपण त्यांची सगळी जी काही वचनं त्यांनी घेतली होती, फडणवीस यांची म्हणतोय आपण, खूप जुनं पण आपण करत नाहीये. तर ते पहिलंच त्यांनी पाळलेलं नाहीये आणि अजून बरेच पुढचे आहेत, जे की आपण लोकं विसरलेलो असतो. म्हणून ते आपल्याला आठवण देण्यासाठी, की एखादी व्यक्ती तुमच्या इच्छा पूर्ण करणार आहे का? हे कशावरून ठरतं? तर ते आधी काय करत आलेले आहे, त्यांचा काय स्वभाव राहिलेला, पॅटर्न काय राहिलेला आहे, त्यावरूनच आपल्याला लक्षात येतं. त्यामुळे यांचा पॅटर्न तरी असा वाटत नाही, की ते काही गॅरंटीज पूर्ण करतील. मला असं वाटतं, की पुढचं हे जे हां, 14चं दुसरं, हां, दुसरं. सरकारी कार्यालयांमध्ये एक खिडकी योजना लागू करणार. लोक खिडकी शोधतायत. कुठली खिडकी आहे ती? म्हणजे या सरकारनी आणि केंद्रातल्या मोदी सरकारनी जे केलं, मुद्रा योजना नावाचा एक प्रकार आणण्याचा प्रयत्न केला होता. काय होतं ते मुद्रा योजनेमध्ये? संघाच्या शिफारसीनुसार कर्ज दिलं जात होतं. म्हणजे ती खिडकी संघाच्या कार्यालयात होती का? असं होतं. स्थानिक संघाच्या कार्यकर्त्यांनी, प्रचारकांनी जर शिफारस केली त्यालाच फक्त मुद्राचं लोन मिळत होतं. म्हणजे ती एक खिडकी तिथं बसवलेली होती का? सरकारी कार्यालयांमध्ये बसवणार होतात ना. मग सरकारी कार्यालयांमध्ये काय झालं? का देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला मंत्रालयामध्ये जाऊन 5व्या-6व्या मजल्यावरून उडी मारावी लागली खालती? का ही त्याच्यावरती अवस्था आली? काय झालं त्या एका खिडकीचं? कुठल्याही कार्यालयात एक खिडकी योजना नाही. हे दुसरं आधी यांनी वचन पूर्ण केलेलं नाही. तिसरं वचन, सत्तेत आल्यावर त्वरित डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्मारक उभारणार. तू सांग, इंदू मिल मुंबईतलं हो. एक वीट उभी नाहीये तिथं, ते इंदू मिल परिसरात. या नरेंद्र मोदीच्या हस्तेच तिथं भूमिपूजन केलं. त्याच्यानंतर अरबी समुद्रात छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक उभारणार म्हणून भूमिपूजन. म्हणजे मला तर त्या जाहिरातीचा इतका त्यावेळेला राग आला. समुद्राच्या पाण्यात भूमिपूजन कसं? जलपूजन म्हणा, त्याला भूमिपूजन म्हटले. त्याच्यावरती काही 100 कोटी रुपये खर्च झाले आहेत. तिथं 1 इंचाचं सुद्धा बांधकाम झालेलं नाही. कन्सल्टन्सी फीवर पैसे खर्च केलेत हो. तिथं. आणि हा प्रकार, बाबासाहेबांचं स्मारक उभारणार.
बाबासाहेबांचं खरं स्मारक बाबासाहेबांनी निर्माण केलेल्या संविधान जपण्यामध्ये आहे. त्याचे तर तुम्ही धिंडवडे काढता. यांच्या नागपुरामध्ये महाआघाडीची सभा झाल्यानंतर मैदान शुद्धीकरण केलं जातं गोमूत्र आणि हे शिंपडून. गोमूत्राने शुद्ध होतं. शेण खाणारं जमाते आहे. अक्षरशः म्हणजे यांच्यामध्ये असं म्हणतात की ते श्रावणी नावाचा एक दिवस असतो ज्या दिवशी जानवं बदललं जातं. ते पंचगव्य खातात. म्हणजे शब्द किती छान असतात बघ. पंचगव्य खायचं. पंचगव्य म्हणजे काय? शेण खायचं. शेण, दही, तूप, मध याच्याबरोबर शेण खायचं. सरळ सरळ शेण खाना. एक पण त्यांनी काय हमी हे पूर्ण स्मारक केलेली केलेलं नाहीये. नाहीये. म्हणजे पहिल्या 3 आपण वाचलेल्या आहे. लोकसेवा हमी कायदा आणलेला नाही आहे. सरकारी एक खिडकी योजना लागू करणार म्हणले होते तेही आणलेले नाही आहे. बाबासाहेबांचं स्मारक त्वरित उभारणार अशी तिसरी गॅरंटी यांनी 2014ला दिली होती. ती पण त्यांनी पूर्ण नाही केली. 10 वर्ष झाली त्वरित 10 उभारणार वर्ष होते. झाली आणि त्वरित त्यांचं अजून आलेलं नाही आहे. त्याच्यामुळे आपण पाहू शकतो की हे जे आज म्हणजे काल त्यांनी ज्या काही गॅरंटी दिली आहे ते करणार आहे का हे आपण ठरवू शकतो. मला वाटतं की आपण पुढचं बघूया काय म्हणलेलं आहे ते. ठिबक सिंचन योजनेसाठी 50% अनुदान देणार. ते अनुदानही बहुतेक थेंब थेंबच मिळवत आहे. थेंबा थेंबानेच चाललेलं आहे. आज ही अवस्था जी शेतकऱ्यांवर आलेली आहे, 20-20 हजार आत्महत्या एका वर्षात. नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरो हे शेतकऱ्यांच्या आत्महत्या दाखवतच नाहीये. एनसीआरबीच्या याच्यावरती तो डेटाच ठेवलेला नाही आता. अच्छा. कुठल्याही प्रकारचा. आणि कसं देणार आहात मग? एक ठिबक सिंचन जर तुम्ही दिलं असतं, हे त्यांनी केलंच नाही. याच्या ऐवजी त्या 5 वर्षात काय सुरू केलं होतं जे या जाहीरनाम्यात नव्हतं. हो. दृष्टी काय म्हटलंय त्याला पत्र त्याच्यात ते नव्हतं. त्यांनी जलयुक्त शिवारचा प्रकार सुरू केला. हो. जलयुक्त शिवारच्या प्रकाराच्या वेळेला मी लातूर, बीड, उस्मानाबाद 3 जिल्ह्यांमध्ये फिरलो होतो. या 3 जिल्ह्यांमधल्या आरटीओनी मला जे रेकॉर्ड दिलं त्यानुसार तिथं 2200 जेसीबी विकले गेले होते एका वर्षात. 60-70 लाख रुपये किंमत आहे जेसीबी तर्फे ते सगळं. आणि त्यावेळेला मराठवाड्यात दुष्काळ होता. जेसीबी तर्फे जलयुक्त शिवारची कामं केली जात होती. रोजगार हमी तर्फे नव्हती केली जात. माणसांना रोजगार नाही दिला, यंत्रांना दिला. ती विकत घेणारे भाजपचेच नेते आणि कार्यकर्ते होते ते जेसीबी मशीन. मी बीडला कलेक्टर ऑफिसला गेलो आणि कलेक्टर बिझी होते. मी म्हटलं मला त्यांना भेटायचं आहे. तर त्यांचा पीएनी मला सांगितलं तुम्ही थांबा, ते मीटिंगमध्ये आहेत. तर म्हणून का बरं तुम्ही आलात? तर म्हटलं मला ते जलयुक्त शिवारचं माहिती घ्यायची होती. आम्ही परवा पेमेंट केलं म्हणे 1600 कोटी रुपयाचं. तुम्हाला दाखवतो म्हणे मी. म्हटलं दाखवा फाईल. त्यांनी फाईल आणून मला दाखवली. मी ती फाईल पाहत होतो. जेसीबींचं महिन्याचं बिलं सगळी दिलेली. 1000 तास, 1100 तास, 1200 तास आणि 2200 रुपये तासाने दिले होते. बापरे. 700 रुपयाने मिळतो जेसीबी. 2200 रुपये तासाने बिलं दिली होती. तर मी म्हटलं मी याचे फोटो काढू का? तर म्हणे हो काढा ना म्हणे. तर म्हटलं तर मी अर्ज देणार, मग तुम्ही झेरॉक्स करणार, त्यात पुन्हा दिवस वाया जाणार. त्याच्याऐवजी मी असेच फोटो काढतो. मी आपला मोबाईल काढला, फोटो काढायला लागलो, फोटो काढले. मी म्हटलं मी जातो आता. तर म्हणे भेटा तुम्ही कलेक्टर साहेबांना. म्हटलं नाही नाही मला जे बातमी पाहिजे होती ती मिळाली. तर म्हणे काय? म्हटलं असं आहे आमच्याकडं महाराष्ट्रामध्ये उर्वरित 24 तासाचा दिवस असतो, 720 तासाचा महिना असतो. तुमची बिलच 1000, 1100 आणि 1200 तासाची आहेत म्हटलं, महिन्याची बिलं. बापरे. तर मला जी बातमी पाहिजे होती ती मिळाली म्हटलं. किती मोठा भ्रष्टाचार होता हा. जेसीबी साठी म्हणजे जेसीबी साठीचं भाडं 2200 रुपये तासानी महिन्याला 1100-1200 तासांची बिलं दिलेली आहेत. 720 तासाचा महिना असतो की नाही. आणि जेसीबी 24 तास चालतो का? नाही, चालूच शकत नाही. नाही चालू शकत. तो तास दीड तास गार करावा लागणार, त्याच्यात डिझेल भरावं लागणार, कधीतरी तर रिफ्युएलिंग कराल ना. 24ही पूर्ण होऊ शकत नाही. 20 तास प्रॅक्टिकली फार तर चालू शकतो. रात्रंदिवस जर चालवलं तर 600 तासाचं बिल होऊ शकतं. तुम्ही 1200 तासाची बिलं दिली 2200 रुपयांनी. इतका प्रचंड मोठा भ्रष्टाचार त्या जलयुक्त शिवारमध्ये केला. हे ठिबक बिबक तर बाजूलाच राहिलं. हे पीक विमा सारखंच मला वाटतं. 100% पीक विमा योजना जी आहे जी की विमा कंपन्यांना जास्त फायदा झालेला आहे त्याचा. शेतकऱ्यांना आमच्या भागामध्ये
अजूनही शेतकऱ्यांना पीक विमा मिळालेला नाहीये, नुकसान होऊन सुद्धा मोठ्या प्रमाणावर लोक फक्त सरकारी कार्यालयामध्ये जाणे येणं करतायत, पण त्यांना पीक विमा मिळालेला नाहीये आणि त्यातनं मोठ्या कंपन्याच फायद्यात ठरलेल्या आहे. तसं ठिबक सिंचनमध्ये जसं सरांनी सांगितलं की जेसीबी विकत घेणारे असतील किंवा जेसीबी कंपनी असेल यांनाच फायदा झालेला आहे असं दिसतंय. त्यानंतर पुढची आपण त्यांची गॅरंटी बघूया जी त्यांनी 2014ला दिली होती. त्यात काय दिसतंय, ऊसतोड कामगार कल्याण योजना आणणार. काय काय म्हणायचं याच्यावर आता? ऊसतोड कामगारांच्या ज्या वस्त्या आहेत हम्म. त्या वस्त्यांमध्ये वस्ती शाळा चालायच्या. हो. या सरकारने सत्तेमध्ये आल्यानंतर सर्वात पहिल्यांदा 2014 सालीच या सर्व वस्ती शाळा बंद केल्या. हो. एका आदेशाने सर्व वस्ती शाळा बंद करून टाकल्या. आणि हे केलं तेव्हा म्हणजे याची पार्श्वभूमी काय येते की 2013-14ला UPA 2 सरकारने शिक्षण हा मूलभूत हक्क केला होता. हो. राईट टू एज्युकेशन राईट टू एज्युकेशन चं बिल पास झालेलं होतं. आणि प्रत्येक शाळांनी हे सक्ती केलेली होती की 25% किमान तुम्ही शिक्षण घेऊ शकत नाही अशा गरीब कुटुंबातल्या मुलांना ऍडमिशन द्यायची. यांनी गरीब कुटुंबातल्या मुलांसाठी चालणाऱ्या वस्ती शाळा बंद केल्या. आणि ही ऊसतोड कामगारांची कल्याण योजना आहे. बरोबर. या ऊसतोड कामगारांच्या बाबतीतला आणखीन एक आहे, मराठवाड्यामध्ये विशेषतः परित्यक्त्यांची संख्या ही देशात सर्वात जास्त आहे. 7-8 वर्षापूर्वी औरंगाबादला ऊसतोड कामगारांच्या परित्यक्त्याचा मेळावा झाला होता. 2 लाख महिला आल्या होत्या त्याला. 2 लाख. 8-8 महिने कितीतरी महिने हे बाहेर राहतात. कारण ऊसतोडीचं काम झाल्यानंतर कुठल्या तरी मजुरीसाठी त्यांना जावंच लागतं. हो. त्या सगळ्यात त्यांच्या व्यक्तिगत कुटुंबांची वाताहत होते. त्यासाठी यांनी काय केलं संरक्षण? काहीही नाही. आणि कुठली मग कल्याण योजना ऊसतोड कामगारांसाठीची? इतकी दारुण अवस्था करून ठेवलेली आहे राज्याची. पुढचं पुढची काय? गॅरंटी आहे, महाराष्ट्रात माहिती आणि तंत्रज्ञान उद्योग विकास प्राधिकरणाची स्थापना करणार. माहिती तंत्रज्ञान उद्योग तो आता इथले चाललेत उद्योग तिकडे. पुण्यात राहते. हिंजवडीचे कितीतरी प्रोजेक्ट गेलेत गुजरातला. हिंजेवाडीचे प्रोजेक्ट, आयटी प्रोजेक्ट हे गुजरातला शिफ्ट झाले. आणि का बरं? तिथल्या महिला कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न. म्हणजे त्या ज्या पिकअप ड्रॉप्सच्या गाड्या आहेत त्याच्यातून त्या महिलांबरोबर अतिप्रसंग घडल्याच्या घटना झाल्या. ट्रॅफिकच्या प्रॉब्लेममुळे तिथले आयटी प्रोजेक्ट हे निघून जातात. आणि ते थांबावे म्हणून सरकारने काय केलं? काहीच नाही केलं. काही केलेलं नाहीये. म्हणजे या देशामध्ये इंटरनेट सुविधा तुम्ही जास्त स्वस्त आणि फास्ट करण्याचा प्रयत्न केला का? नाही. ते यांच्या लाडक्या अंबानींनी पहिल्यांदा फुकट नेट द्यायला सुरुवात केली. आता त्यांनीच त्याचे डेटा पॅक किती रुपयावरती नेऊन ठेवलेत. आणि त्याचा आयटी इंडस्ट्रीला काय लाभ झाला? कल्चर टू ॲग्रिकल्चर सगळीकडे खरं तर विनाश केलेला आहे, विकास नाही. पण आता या जाहीरनाम्यामुळे आपल्याला हे सगळं एकदा जुनी कुंडली मांडावीच लागेल. बरोबर आहे. अजून पुढचं दिसतंय, एक योजनेचा त्यांनी उल्लेख केलाय 2014च्या जाहीरनाम्यामध्ये, माहेरचा आधार ही पेन्शन योजना आणणार. असं काही नाव ऐकलंय का आपण 10 वर्षात? माहेरचा आधार असं काही नाव आम्ही 10 वर्षात ऐकलेलं नाहीये. काय माहिती आणणार होते ते 2014ला असं त्यांनी जाहीरनाम्यामध्ये जाहीर केलेलं होतं. लोकसभा निवडणुकांमध्ये ज्यावेळेला यांना महाराष्ट्रात थोबाडात बसली, महाराष्ट्रामध्ये 32 मतदारसंघात यांचा पराभव झाला. त्यानंतर यांनी लाडकी बहीण योजना आणली. आणि मुळामध्ये ही कुटुंबातल्या महिलेला एक आर्थिक दृष्ट्या सपोर्ट करायचा, हे सुरुवात झाली होती कर्नाटकच्या निवडणुकांनंतर. कर्नाटकामध्ये महालक्ष्मी योजना आली, 2,500 रुपये महिलांना द्यायला सुरुवात झाली. त्यानंतर लगेच तेलंगणामध्ये आली, तेलंगणामध्ये 2,500 रुपये द्यायला सुरुवात झाली. हिमाचल प्रदेशमध्ये काँग्रेसचं सरकार आलं होतं, त्यांनीही सुरू केली. त्यानंतर हा फटका ज्यावेळेला बसलाय त्यावेळेला यांनी मध्य प्रदेशमधली काँग्रेसची कॉपी केलेली योजना लाडकी बहीण या नावाने ही त्यांनी महाराष्ट्रामध्ये आणली. आणि ही महाराष्ट्रात लाडकी बहीण योजना आणताना कृषी खात्याची नियोजन
तरतूद जी होती, आर्थिक तरतूद ती कमी केली. समाज कल्याण विभागाची आर्थिक तरतूद कमी केली. शिक्षण आणि आरोग्याची आर्थिक तरतूद कमी केली. आणि हे महिलांना 1,500 रुपये लाडक्या बहिणीचे द्यायला सुरुवात केली. पण हे माहेर पेन्शन योजना काय आहे? हे मला नाही कळलं. म्हणजे हे माहेर म्हटल्यानंतर मग ते मुलीच्या आईला पेन्शन मिळणार आहे का माहेर वाशिणीला मिळणार आहे का सासूर वाशिणीला सासू मिळणार आहे? लग्न झाल्यावर याची मिळणार क्लॅरिटी आहे. नाहीये. हां. त्यामुळे फडणवीस जसं नेहमी करतात, तत्वतः मंजूर आणि मग त्याच्या अटी शर्ती. तर त्या अटी शर्तींमध्ये बहुतेक ही फसलेली आहे अजूनपर्यंत. पुढचं एकदम खास आहे. पुढची त्यांची जी काही गॅरंटी आहे की जे आपण करणार 2014ला ते म्हणले होते पेट्रोल आणि डिझेलचे दर कमी करणार. मला वाटतं याच्यावर सगळेजण खूप हसणार आहेत. म्हणजे काय बोलूच शकत नाही. काहीच बोलायची गरजच नाहीये. पेट्रोल डिझेलचे दर ते कमी करणार असं म्हणाले 2014ला आणि आपण ते सगळं बघत आहोत. त्याच्यामुळे हे जे काही गॅरंट्या देत आहेत लाडक्या बहिणींचा आम्ही ह्याव करू त्याव करू किंवा मग जे काय आता बरंच बोललेले आहेत याच्यामध्ये वृद्ध पेन्शन धारकांना 2,100 रुपये देणार, जीवनावश्यक वस्तूंच्या या म्हणजे 2014ला ते म्हणलेले की पेट्रोल आणि डिझेलचे भाव कमी करू. तेव्हा कारण की लोक पेट्रोल डिझेलच्या भावाविषयी बोलत होते जास्त. आता आपण महागाईवर बोलतोय त्यामुळे त्यांनी आताच्या याच्यामध्ये टाकलंय की जीवनावश्यक वस्तूंच्या किमती स्थिर राज्यामध्ये जीवनावश्यक वस्तूंच्या किमती स्थिर ठेवण्याचं वचन काल त्यांनी दिलंय. स्थिर ठेवण्याचं वचन. आता ते स्थिरवर आलेत. आधी ते म्हणत होते कमी करू, ते कमी तर केलं नाही वाढवलं आणि आता स्थिर करू म्हणजे म्हणत महागाई कायम ठेवू असं म्हणतात. महागाई महागाई काय कायम ठेवू असा बरोबर. त्याचा अर्थ झाला. कालपर्यंत त्यांनी हो, काय हो. केलं वाढवून ठेवल्या सगळ्या हो, हो. किमती पुढच्या 5 सगळ्या, वर्षातल्या सगळ्या. आणि आता स्थिर ठेव म्हणत आहेत. आता त्या ज्या वाढवलेल्या आहेत त्या अशाच ठेवणार. म्हणजे पहा निगरगट्टपणा किती झालेला आहे. या देशाने मिठावरती कर लावला हो तर देशव्यापी आंदोलन झालेलं पाहिलं दांडी यात्रेच्या निमित्ताने इंग्रज सरकारच्या विरोधात. आज प्रत्येक गोष्टीवरती कर आहे ना, जीएसटी. मिठापासून तिखटापासून तेलापासून डाळींपासून धान्यापर्यंत प्रत्येक गोष्टीवर दही लोणी तूप म्हणाल त्या गोष्टीवरती यांनी आता जीएसटी लावलेला आहे, टॅक्स लावलाय. आणि आता हे असंच कायम ठेवणार म्हणून सांगतात. निर्लज्ज. ते कायम नाही ठेवणार, ते वाढवणार. जशा पेट्रोल आणि डिझेलच्या किमती भरमसाठ वाढवलेल्या आहेत त्यामुळे ते याचंही तेच करणार. तुम्ही यांच्या कोणत्याच गॅरंटीवर कुठल्याच यांच्या वचनावर विश्वास ठेवू नका. हे याच्यासाठीच आपण कम्पेअर करून सांगतो कारण तुम्हाला माहित नसतं 10 वर्षापूर्वी काय ते म्हणाले होते. आपण सगळे विसरतो. आपण आपल्या आयुष्यात इतके बिझी झालेलो आहोत की आपल्याला नाही आठवत आणि हे आता जे काय बोलतायत ते आपल्याला बरं वाटतं की हा आम्ही किमती स्थिर ठेवू, आम्ही एवढे पैसे वाढवून देऊ, अजून काय काय ते जे काय म्हणालेले आहेत पेन्शन धारकांना पैसे वाढवून देऊ, ते आपल्याला ऐकायला छान वाटतं. पण हे लोकांचं काय ट्रॅक रेकॉर्ड राहिलेलं आहे हे आपण पाहिलं पाहिजे. आणि मला असं वाटतं की म्हणून आजचा हा व्हिडिओ आपण करतोय. आता हे पुढचं बघा, बघूया. वयोवृद्ध शेतकऱ्यांसाठी अन्नदाता आधार योजना असं काही नाही ऐकलं मी, ही कधीच आलेली नाही. कधीच नाही आलंय. 2014 ते 2024 ही जी काही अन्नदाता योजना वयोवृद्ध शेतकऱ्यांसाठी ही आणणार होते, ही ऐकली सुद्धा नाहीये कधी. नाही ऐकली. कधीही नाही. म्हणजे युपीए 2 मध्ये अन्न सुरक्षा कायदा आला, हो कायदा केला गेला. 13 साली हा, म्हणजे लोकांना काय 2013ला. फरक कसे असतात की रोजगार हमी ही लोकांना योजना वाटते किंवा अन्न सुरक्षा ही योजना. अन्न सुरक्षा हा कायदा केला, कायदा केला बरोबर. तो हक्क आहे प्रत्येकाचा आता या देशातल्या नागरिकाचा. हो तसंच हे रोजगाराचा तो कायदा आहे. कायदा आहे. प्रत्येकाला रोजगार कायद्याने दिला पाहिजे सरकारने. हे बंधन आहे त्याच्यामध्ये आलेलं. या अन्न सुरक्षेचं काय झालं आठवतं आपल्याला? ओरिसामध्ये 8 वर्षाची मुलगी भात 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 करत तडफडत मेली. 8 वर्षाची मुलगी. त्यांच्या डोळ्यात पाण्याचा थेंब आलेला नाही आणि हे ठिबक सिंचनाच्या बाता करतात, हे अन्न सुरक्षेची बाता करतात. याच्यात ही काय अवस्था आहे? पुढचं आहे मराठी शाळांचे आर्थिक सबलीकरण करणार. याच्यावर आपण नेहमी बोलतो की या सरकारने सरांनी आताच सांगितलं की यांनी वस्ती शाळा ज्या ऊसतोड भागामध्ये ज्या भागामध्ये ऊस पिकतो त्या भागामधल्या वस्ती शाळा तर त्यांनी बंद केल्याच, पण इतर राज्यामध्ये असलेल्या चालू असलेल्या मराठी शाळा जिल्हा परिषदेच्या शाळा या 14,000 जवळपास शाळा ज्या आहेत त्या बंद करण्याचा निर्णय त्यांनी 6 वर्षापूर्वी घेतला जेव्हा विनोद तावडे शिक्षण मंत्री होते. आतापर्यंत
60,000 शाळा बंद केल्या त्यांनी बापरे. 2014 ते आतापर्यंत. आणि ते 60,000 उलट शाळा बंद केल्या आहेत. माझ्याकडे निवेदन आहे शिक्षकांचं. 60,000 शाळा बंद केल्या. 3 लाखापेक्षा जास्त शिक्षक हे बेरोजगार झाले. आता त्या बेरोजगार झालेल्या शिक्षकांच्या बायकांना तुम्ही द्याल 1,500 रुपये. लाडकी 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 म्हणून. जगायचं कसं? 1,500 रुपयात. आणि हा तुमच्या शिक्षणाबद्दलची असलेली आत्मीयता आहे. हे मराठी शाळांचं सबलीकरण, गणित आणि सायन्स विज्ञानाच्या पासिंगचे मार्क 35 वरून 20 वर आणून ठेवले. याच्याने सबलीकरण होणार आहे शाळांचं? का दर्जा घसरणार आहे शिक्षणाचा? यांना, या देशातल्या बहुजनांना शिक्षणापासून वंचित ठेवायचं आहे. बरोबर आहे. तो जो शिक्षणाचा सर्व अधिकार एकमेव मनुस्मृतीनुसार यांच्या एकाच जमातीपुरता मर्यादित होता, तो आता त्यांना पुन्हा आणायचा आहे. आणि म्हणून या शाळा बंद केल्या जात आहेत, म्हणून शाळांचं खाजगीकरण केलं जात आहे. ते काहीही सबलीकरण करत नाहीये. जेणेकरून खूप मोठा वर्ग जो आहे तो शिक्षणापासून वंचित राहील. हो. गोष्टी त्यांना माहीतच होणार नाही. ते वाचणारच नाही. आंबेडकर वाचणार नाही, फुले वाचणार नाही. त्यामुळे त्यांना कळणार नाही की आपण कोण आहोत आणि आपला हक्क काय आहे. तार्किक दृष्टिकोन तयार होत नाही. तयार प्रश्न होत नाही. विचारण्याची सवय राहत नाही, निर्माणच होत नाही. काहीतरी शिकायला जाल त्यावेळेला त्याबद्दलची शंका निर्माण होते, प्रश्न निर्माण होतो. आपोआप क्रिटिकल थिंकिंग माणसांचं वाढायला लागतं. हो. क्रिटिकल थिंकिंगच संपलं तर तुम्ही सत्ताधाऱ्यांना प्रश्न काय विचाराल? होणारच नाही. आणि मग अशाच लोकांना यांना उल्लू बनवता येतं की आपण हे करू ते करू. मोठे मोठे शब्द ते घेतात. गॅरंटी किंवा 2047 पर्यंत आपण स्वप्न पाहतो, भारताला विश्वगुरु अशा कल्पनांमध्ये कोण अडकतं की ज्यांना हे फॅक्च्युअली माहीतच नाही की हे काय करत आलेले आहेत, ते लोक अडकतात. आणि मुद्दाम मला एक उदाहरण सांगायचं आहे. राजस्थानमध्ये यांचा एक देवटा भाजपचा, त्याने असं भाषण केलं की सोलर पॅनलचा वापर वाढल्यामुळे सूर्य थंड व्हायला लागलाय. हा, आणि सूर्य ही आपली देवता आहे, आपल्याला ऊर्जा देते, अमुक आहे तमुक आहे. निर्बुद्धपणाचा कळस आहे की नाही खरा. लोकांनी, तू जसं आता म्हटली की लोक याच्या आहारी जातात, आहारी गेलेल्या लोकांनी हातोड्यांनी 1-1 किलोमीटर लांब लावलेली सोलर पॅनल्स फोडून टाकली. बापरे. फोडून टाकली. हे करायचंय यांना? या देशातल्या नागरिकांना असं पशुवत बनवायचंय? तेच झालं ना कोविडमध्ये पण. हो, टाळ्या वाजवायला सांगितलं, लोक रस्त्यावर उतरले. रान पेटवलंय आमच्या इथं, दिवे लावायला सांगितले तेव्हा. अरे देवा. म्हणजे ज्यांना सायन्स कळत नाही की एखादा आजार कसा पसरतो, हे सायन्स आहे. आणि शाळा जर तुम्ही शिकलात 10वी पर्यंत, तुमच्या लक्षात येतं की कसं पसरतं जंतू. पण ते शिकलेच नाहीत किंवा त्याचं तसं सायंटिफिक टेम्परमेंटच डेव्हलप नाही झाला, तर मग हे असेच तयार होणार, टाळ्या वाजवणारे, थाळ्या वाजवणारे. भयंकरच आहे ना. आणि हे बघ सगळ्यात म्हणजे आजचाच हा पेपर आपण बघतोय की काय त्याच्यामध्ये बातम्या बघ. म्हणजे मला शेती ग्रामीण भागांबद्दलच्या प्रश्नांबद्दल जास्त वाटतं, कारण खरोखर आहेत ते अन्नदाता आहेत आपले. आज तो पेपर, हा, ही बातमी बघा, सोयाबीनची बातमी. 4,892 रुपये प्रत्यक्ष दर, 4,100. प्रत्यक्षात इतका पण नाहीये. प्रत्यक्षात म्हणजे हा ऍक्च्युअल जर एखाद्याने कोणी घेतला असेल तर तो 4100. व्यापारी याची खरेदी तर 2,200 ते 3,000 मध्येच करतायत. हो हो. काय या हमीभावाला अर्थ राहतोय? काहीच भाव नाहीये सोयाबीनला. आणि हेच फडणवीस 2013 साली आंदोलन करत होते की सोयाबीनला 6,000 भाव मिळावा 10 वर्षापूर्वी. आज त्यांच्याच हिशोबाने 12,000 भाव मागायला पाहिजे होता त्यांनी, तर तेव्हाच 6,000 पण नाही मिळत आहे 2013 साली जी त्यांनी मागणी केली होती. एका वर्षी 2014च्या आधी 10,000 पर्यंत सोयाबीनला भाव गेला होता. आजही लोकांना ते आठवतं. आजही मी गावामध्ये फिरली ना तर लोक म्हणतात की एकेकाळी 10,000 पर्यंत सोयाबीन आम्ही विकला, आणि आज तोच सोयाबीन यांना 2 आणि 3,000ला विकावं लागतोय. लोक विकायलाच तयार नाही. काय ते टेम्पोचंच भाडं तेवढं होतं ज्याच्यात सोयाबीन आहे. त्याच्यामुळे घरात पडून आहे सोयाबीन. आणि हे बातम्या करतात की आम्ही सोयाबीनचा भाव वाढवून दिला. तुम्ही पाहिलं असेल की अनेक ठिकाणी बातम्या दिसतात की सोयाबीनचा भाव वाढला. म्हणजे असं वाटावं की बाबा काय त्यांनी वाढवून दिलंय. खरं तर काही प्रत्यक्ष त्यांनी केलेलं नाहीये. हे दुसरं आहे. कोविडच्या काळामध्ये महाविकास आघाडी सरकारने फुकट धान्य रेशन दुकानांमधून द्यायला सुरुवात केली. ही पहिली मोठी बातमी आहे. फुकट मिळालं, विकून टाकलं.
म्हणजे धान्य जे रेशन दुकानांना पाठवलं फुकट वाटपासाठी, ते त्यांनी ओपन मार्केटमध्ये विकून टाकलं. विकलं. काय अन्न सुरक्षा देताय तुम्ही? इतक्या भयानक अवस्थेवरती हे सगळं आणून ठेवलेलं आहे. 2014 साली काही लाख कोटी रुपयाची इन्व्हेस्टमेंट या महाराष्ट्रामध्ये होत होती. 2000 आत्ता 3 वर्षापूर्वीपर्यंत साधारण 1,56,000 कोटीच्या आसपास महाराष्ट्रात इन्व्हेस्टमेंट होत होती. आता ती काही हजार कोटीवर आली आहे. याच पिंकू पवार, अजित पवारनी जो आर्थिक सर्वेक्षणाचा अहवाल सादर केला, त्यात त्यांनी हे सांगितलं, ही आकडेवारी दिली की 2014 पर्यंत राज्यावरती असलेलं कर्ज होतं 2,54,000 कोटी. हो. त्याच आर्थिक सर्वेक्षणात अजित पवारनी सांगितलं की आज महाराष्ट्रावरती असलेलं कर्ज आहे 8,92,000 कोटी. म्हणजे काय, फडणवीस 2014ला मुख्यमंत्री झाला तेव्हा त्याच्यावर डोक्यावरती बोजा होता 2,54,000 कोटीचा. तो त्यांनी किती वाढवला? चौपट वाढवलाय जवळपास. 2,54 चे 8,92. बरं, 2,54 कधीपर्यंतचं कर्ज होतं? 1962 ते 2014. हो. या 52 वर्षात झालेलं कर्ज होतं 2,54,000 कोटी. कर्जबाजारी केला पूर्ण 10 महाराष्ट्र. वर्षामध्ये त्याची चौपट वाढ करून ठेवली. भिकेला लावतायत महाराष्ट्राला. भिकेला लावलंय, खरंच आहे. वीज बिलावर त्यांनी काल जे दिलंय, मला असं वाटतं की तुम्ही मागे व्हिडिओ बनवलेला मीटर संबंधी हो. वीज बिलामध्ये 30% कपात करणार असं काल वचन दिलंय साहेबांनी आपल्या. नाही काय म्हणजे 40% वाढ करून ठेवायची आधी आणि मग म्हणायचं 30% आता आम्ही कमी करतो. गॅसच्या बाबतीत पण असंच झालं होतं. 1,200 रुपयावर गॅस नेऊन ठेवला, मग म्हणे आम्ही 200 रुपये कमी करतो. असंच बहिणींना राखीची भेट म्हणून. मैताची दाढी केली म्हणजे तिरडीचं वजन कमी झालं का? हा सगळा प्रकार तो आहे. आधी 40% करून मारून टाकायचं. सगळ्याच्यात तेच करतात ते, आधी वाढवून ठेवतात आणि मग दाखवण्यासाठी थोडं कमी केलं असं दाखवतात. आणि नाहीतर मग तसं स्थिर ठेवू. हा, स्थिर ठेवू. बे- ते मार्केटिंग सारखं मला वाटतं, ते दुकानामध्ये स्मार्ट सेल मीटर, लागतो. आता स्मार्ट मीटर त्यांनी तात्पुरतं मागे घेतलंय. हो. पण स्मार्ट मीटरचा धोका या महाराष्ट्रातल्या प्रत्येक घराला आहे. कारण स्मार्ट मीटरचं टेंडर काढून झालं, स्मार्ट मीटरचं टेंडर अलॉट झालं. ज्यांचा म्हणजे वीज निर्मिती किंवा वीज डिस्ट्रीब्युशन या गोष्टींशी कवडीचा संबंध नाही, अशा कंपन्यांना याची कामं दिली. नागार्जुन कन्स्ट्रक्शन कंपनी हैदराबादची आहे, त्यांना स्मार्ट मीटरचं काम दिलं. 3300 रुपयांनी टेंडर भरलं होतं, 13,000 रुपयांनी टेंडर अलॉट केलं. 2 कोटी मीटर महाराष्ट्रात बदलणार आणि प्रीपेड करणार. म्हणजे आज आपण सर्वजण जी वीज वापरतो ती वीज एक महिनाभर वापरल्यानंतर आपल्याला बिल येतं. बिल आल्यानंतर ते भरण्यासाठी आपल्याला 20 दिवसाची मुदत मिळते. ती मुदतीत सुद्धा जर नाही भरलं तर आणखीन 8 दिवस मिळतात दंड, त्याच्यावरती थोडासा दंड लावला जातो. हे 28 दिवसाचं आपल्याला जवळजवळ क्रेडिट याच्यामध्ये मिळतं. हे क्रेडिट मिळणार नाही, आधी पैसे भरायला लागतील. प्रीपेड फोन जसा असतो आपला सिम कार्ड, तसं आधी पैसे फोन भरायला लागतील. तुमचा विजेचा बॅलन्स जर का मध्यरात्री संपला तर आपोआप मध्यरात्री कट होईल वीज. हो. त्याची पुन्हा तुम्ही रिचार्ज करा तर भरला जाईल. टोल नाक्यांचं उदाहरण मी मुद्दाम म्हणून दिलेलं होतं की मी नाशिकहून मुंबईला जायचो, 80 रुपये टोल होता. यांनी फास्टॅग आणलं. फास्टॅग आणल्यानंतर कळतच नाही ना हो. पैसे किती कट झाले. आता तो 140 रुपये झाला. कारण तुम्ही खिशातून पैसे काढून देता तोपर्यंत तुम्हाला समजतं की अरे 80 चे 85 केले, 90 केले, 95 केले, विचारता येतं की कशासाठी केले. आता काही सोयच नाही राहिली. तसंच स्मार्ट मीटरचं होणार. हे वारेमाप वीज बिल वाढवत नेतील. त्याच्यावरती वेगवेगळ्या प्रकारचे सेस लावणं, हे करणं, ते करणं, हे करत राहतील. कारण राज्याला सेस शिवाय आता टॅक्स लावण्याचा दुसरा मार्गच नाहीये. जीएसटीमुळे सगळा पैसा गेलाय केंद्राकडे. बरोबर आहे. राज्य फक्त सेस मधून पैसे वसूल करू शकतं. हे वाटेल तसं वीज मीटरवरती लावतील पैसे, स्मार्ट मीटरवर. असे आपण बघतोय 2014 पासून प्रत्येक गोष्टी म्हणजे दुपटीपेक्षा जास्तनी भाव वाढलेला प्रत्येक गोष्टीचा. वीज बिल असेल, तुमचं इलेक्ट्रिसिटी हे असेल, पेट्रोल, डिझेल, जीवनावश्यक वस्तू सगळ्या कम्पेअर केल्या तरी त्या दुपटीपेक्षा जास्त भावाने वाढलेल्या दिसत आहेत. आणि आता हे म्हणतायत की आपण
इतकं सगळं करू. तर मला असं वाटतं की हे उगीच दाखवलेलं काहीतरी आमिष आहे. आपल्याला ते ऐकायला बरं वाटतं, त्यावेळेला बरं वाटतं की हा हे कमी करणार आहे. परंतु मला असं वाटतं की आपण सगळे महाराष्ट्रातली जनता या सगळ्या गोष्टी आपण तुम्ही आतापर्यंत पूर्ण व्हिडिओ बघितला असेल तर तुमच्या लक्षात आलं की एखाद्या माणसाचा ना स्वभाव असतो. तसंच या सरकारचा एक स्वभाव आहे आणि जसा स्वभाव जात नाही म्हणजे तो माणूस ते काय म्हणूया कुत्र्याची शेपटी वाकडी होतेच. ते तसंच होणार आहे यांचं. हे आता कितीही इलेक्शनसाठी सांगत असले तरी त्यांचा तो स्वभाव नंतर आहे आणि ते म्हणतील परत जुमला गद्दार आहे. होता. हो. नंतर म्हणतील ना ते जुमला म्हणलेच होता मागच्या वेळेला. निवडणुकीचा. अमित शहा बोलला ना जुमला तडीपार. होता म्हणे. केव्हा होतो निवडणुकीचा जुमला होता. 2 कोटी रोजगार दर वर्षाला देणार होते. 10 वर्षात 20 कोटी रोजगार मिळायला पाहिजे होता या देशामध्ये. मिळालाय का 20 कोटी? नाही म्हणजे मिळाला. बेरोजगारी चरम सीमेवरती आहे हायएस्ट आहे. आता. ही देशामधली अवस्था करून ठेवलेली आहे सगळी. हे सगळे जुमले आहेत यांचे. 15 बरोबर. लाख रुपये देणार, हे करणार आणि ते करणार, आणि नंतर निर्लज्जपणाने सांगतील की हा आमचा जुमला होता. या स्थितीला महाराष्ट्र आणून ठेवलेला आहे. हा अजून एक सर त्यांनी जे सांगितलेलं आहे की प्रत्येकास अन्न आणि निवारा म्हणजे प्रत्येक गरीबाला अन्न आणि निवारा देण्याचं त्यांनी वचन दिलेलं आहे. मला असं वाटतं की हे 2022 पूर्ण व्हायला पाहिजे होतं. हो, हाऊसिंग फॉर ऑल सगळ्या नरेंद्र मोदींची घोषणा होती ना, हाऊसिंग फॉर ऑल 2022 पर्यंत प्रत्येकाला घर घर असेल. मिळेल, काय पक्क झालं? घर असेल. 2022 पर्यंत संपायला पाहिजे. त्यांना आता परत एकदा वचन द्यावं लागतं का? याचा अर्थ ते सांगत आहेत की आम्ही नाही काम केलेलं आहे आणि इथून पुढे पण करणार नाही आहे. आणि जी घरं होती ती यांनी बुलडोझरनी पाडलेली आहे. पाडली आहे. अनेकांची घरं पाडली. देशभर हा प्रकार केलेला आहे. सुप्रीम कोर्टाला त्यांना हे करायला लागलं की हे बुलडोझरचा वापर करून घरं पाडणं बेकायदेशीर आहे. आणि हे घरांची आश्वासनं देत आहेत. घरं उजाड केलेली आहेत या सरकारने. खरंय. तर असं हे आहे. हाच खरोखर आपण सगळ्यांनी अतिशय गांभीर्याने कळकळीने विचार करावा असा हा विषय आहे. आणि मला तर असं वाटतं की या 2-4 इथल्या ज्या घटना आहेत ना, की 35चे पासिंग मार्क 20वर आणून ठेवायचे, हा या राज्यातल्या प्रत्येक पालकाला वेदना आणि संताप देणारा विषय असायला हवा खरं तर. की खरं. त्यांच्या पोराबाळांच्या भविष्याशी खेळखंडोबा करणं हे या सरकारने सुरू केलेलं आहे. आपल्या मुलाबाळांचं भवितव्य अशा नादान सत्ताधाऱ्यांच्या हातामध्ये सोपवायचं का? हे प्रत्येकाने ठरवण्याचा विषय आहे. खरंय. आणि मला वाटतं महाराष्ट्र याला उत्तर देईल. नाही आहे म्हणजे लोकांच्या मनामध्ये राग आहे सर. कुठेही गेलात तुम्ही. हो, हो. सगळीकडे लोकांच्या मनामध्ये राग आहे. फक्त काही लोक असतात की जे शॉर्ट टर्म म्हणजे आता काहीतरी ऐकलंय तेवढं बरं वाटतंय त्याला भुलणारे काही लोक असतात. परंतु मला असं वाटतं की लोकांना हे कळतंय की यांनी आम्हाला जरी लाडकी बहीण दिली तरी महागाई खूप वाढवलेली आहे. हे सगळ्यांनी मान्य केलेलं आहे. त्याच्यामुळे यांचं तसं अवघड झालेलंच आहे आणि त्यामुळे अवघड झाल्यामुळेच मला असं वाटतं की इतकं हे आकड्यांमध्ये बोलत आहेत. म्हणजे आधीच्या जाहीरनाम्यामध्ये ते दिसत नाही 2014ला. नावं दिसतात. आताचं जे आहे ते डायरेक्ट मोठं-मोठं हे केलेलं आहे त्यांनी म्हणजे आश्वासनं, स्वप्न खूप दाखवलेली आहेत. जी काही त्यांचा स्वभाव आहे स्वप्न दाखवायची मोठी-मोठी, मात्र ते आपल्याला उजाड करून सोडतात. तर असं ते सगळं आहे. मला असं वाटतं की व्हिडिओ हो, आता थांबूया? एवढं पुरेसं आहे. हां. अजून गोष्टी येणारच हां, आहेत. त्या अजून सगळ्या आम्हाला आणायच्याच आहेत तुमच्यासमोर. येस. तर अजून पुढचे काही दिवस असेच 8, 10, 12 दिवस तरी आम्ही बहुधा सोबत व्हिडिओ करू. तर हे सांगायचं होतं. मला असं वाटतं की खूप महत्त्वाच्या गोष्टी आहेत या आणि तुम्हालाही ते खरोखर वाटत असेल की ह्या लोकांचा स्वभाव जो की मॅक्सिमम लोकांना कळलं पाहिजे. ज्यांना असं वाटतं की नाही हे लोकं चांगले आहेत, तर त्यांना हे दाखवलं पाहिजे की यांनी 2014ला काय सांगितलं होतं आणि आता काय केलं. आम्ही मुद्दामून 14चं केलं कारण की त्यांनी तेव्हा 5 वर्षाचा कार्यकाळ पूर्ण केला. 19चा मॅनिफेस्टो घेतला असता तर मग अर्धा काळ उद्धव ठाकरे यांचा होता, अर्धा यांचा होता. त्यामुळे इव्हन 19चा आणि जरी तुम्ही त्या पाहिला त्या त्या उद्धव ठाकरेंच्या अर्ध्या 2.5 वर्षामध्ये 2 वर्ष तो कोविडच होता. कोविडच होता. मग बरोबर. तेव्हा तर काहीच होऊ शकत नव्हतं. येस, येस. पण यांची नंतरची ही 2.5-3 वर्ष अशा कुठल्याही आपत्ती आणि संकटाच्या विना गेलेली आहेत. हेच संकट ठरले खूप मोठं संकट उलटे. आहे. सगळी अर्थव्यवस्था त्यांनी काय म्हणूया उद्ध्वस्त करून ठेवलेली आहे. तर मला असं वाटतं की हा व्हिडिओ तुम्ही जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. या 10-12 दिवसामध्ये हा व्हिडिओ जरी लोकांपर्यंत गेला तरी मला असं वाटतं की लोकांना या सगळ्या गोष्टी कळतील
आणि काहीतरी चांगले दिवस आपल्याला महाराष्ट्राला बघायला मिळतील. तर आज इथेच थांबतो. या थँक्यू सो मच. निमित्ताने माझी एक विनंती आहे हं. की मुक्ता कदम चं युट्यूब चॅनल सुद्धा सर्वांनी सबस्क्राईब करा. त्याच्या लिंक सगळ्यांना शेअर करा. ज्यांना शेअर कराल त्यांना आग्रह करा चॅनल सबस्क्राईब करण्याचा आणि इजी आणि न्यूजला सरांचं सुद्धा चॅनल आहे सबस्क्राईब करा. जे की खूप जास्त, माझे तरी मी छोटे छोटे व्हिडिओ बनवते, पण सरांच्या चॅनलवर तुम्हाला खूप ऑथेंटिक आणि खूप व्यवस्थित जो आहे तो कंटेंट मिळतो. तर मला असं वाटतं की सरांचं चॅनल सुद्धा तुम्ही सगळेजण जे आहे ते शेअर करा, सबस्क्राईब करा आणि नेहमी हे व्हिडिओ बघत राहा. तर धन्यवाद. आज थांबतो. थँक्यू.